डॉक्टर प्रिया मोहन प्रभू या संग्रामच्या संचालिका आहेत. त्या वैद्यकीय शिक्षणातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय केरळ येथे सहयोगी प्राध्यापक या पदावर कार्यरत आहेत. त्यांचे शिक्षण MBBS व MD झालेले आहे. त्यांचे पदव्युत्तर शिक्षण रोग प्रतिबंधक व सामाजिक औषध वैद्यकशास्त्र या विषयात झालेले आहे. त्यांना 20 वर्षाचा वैद्यकीय शिक्षणाचा अनुभव असून त्यांचे 23 पेपर्स विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेले आहेत. लिंगभाव व आरोग्य या विषयावरील त्यांच्या पेपरला सर्वोच्च अवॉर्ड मिळालेला आहे. कोविड काळामध्ये त्यांनी आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती प्रसारासाठी सोशल मीडियावर केलेल्या कामानिमित्त त्यांना लोकमत सखी सन्मान पुरस्कार 2022 साली मिळालेला आहे. लिंगभाव आणि आरोग्य तसेच जेंडर सेन्सिटिव्ह मेडिकल एज्युकेशन या संदर्भात त्यांनी सेहत आणि WHO या 2 प्रोजेक्ट्समध्ये काम केलेले आहे. समाजामध्ये आरोग्य वाढावे यासाठी सोशल मीडियाद्वारे त्या शास्त्रीय माहिती सोप्या मराठी भाषेमध्ये प्रसारित करत असतात. त्यांनी विविध विषयावर 700+ लेख लिहिलेले आहेत. अशा प्रिया मोहन प्रभू यांना मी विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जगातील प्रत्येक 3 स्त्रियांपैकी एका स्त्रीला तिच्या संपूर्ण आयुष्यभरात एकदा तरी हिंसेचा सामना करावा लागतो असे आढळून आले आहे. ही हिंसा त्या स्त्रीला स्वतःच्या घरात अनुभवावी लागू शकते किंवा समाजात वावरताना किंवा कामाच्या ठिकाणी अनुभवावी लागू शकते. या सर्व प्रकारच्या हिंसेपासून सुरक्षित राहण्यासाठी किंवा हिंसा झाल्यास त्याविषयी दाद मागण्यासाठी विविध कायदे आहेत, मात्र त्यांची माहिती पीडित व्यक्तींपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत मदतही पोहोचत नाही. प्रत्येक हिंसाग्रस्त व्यक्ती मदत मागण्याच्या परिस्थितीमध्ये असेल असेही नाही. स्त्रियांप्रती समाजाची संवेदनशीलता वाढणे हे खूप महत्त्वाचे आहे. अन्यथा जिच्यावर हिंसा होते तिलाच समाजाकडून दूषणे दिली जातात. कौटुंबिक हिंसेचे परिणाम तिच्या मुलांच्या आरोग्यावर सुद्धा होतात हे अनेकांना माहीतही नसते. स्त्रियांविरुद्धच्या सर्व
हिंसा झाल्यास योग्य ती मदत कशी मिळवावी हे समाजालाही सांगणे काळाची गरज आहे. मर्दानगीच्या चुकीच्या कल्पना पुरुषांसाठीही घातक आहेत हे बऱ्याचदा आपल्या लक्षात येत नाही. मर्दानगीच्या चुकीच्या कल्पना त्यांना हिंसक बनवतात, गुन्हेगार बनवतात, व्यसनाधीनतेकडे ढकलतात, विविध आजारांची जोखीम वाढवतात, नियमांचे बंधन झुगारायला लावतात, आत्महत्येला प्रवृत्त करतात. या सर्वांविषयी जर पुरुषांना, विशेषतः तरुणांना कल्पना असेल तर नक्कीच असे आयुष्य कुणालाही आवडणार नाही. लहान मुले देखील लैंगिक हिंसेचा बळी होऊ शकतात हे आपण लक्षात ठेवायला हवे. वाढत्या वयातील मुलामुलींशी याविषयी चर्चा करून त्यांना कर्तृत्ववान मर्दानगी कशी असते याच्या योग्य संकल्पना समजवायला हव्या. ही माहिती जर सर्व पालकांपर्यंत पोहोचली तर पालक आपल्या मुलामुलींची अधिक चांगल्या प्रकारे काळजी घेऊ शकतील. मर्दानगीच्या चुकीच्या कल्पना एक समाज म्हणून आपल्या सर्वांवर परिणाम घडवून आणतात आणि ही जाणीव जर निर्माण झाली तरच समाज या कल्पनांना नाकारेल. यामुळे या अभियानामध्ये समाजातील सर्व घटकांसाठी काही ना काही कृती कार्यक्रमाने जास्तीत जास्त लोकांचा सहभाग व्हावा आणि जास्तीत जास्त लोकांनी ही माहिती मिळवावी यासाठी विविध स्पर्धांचेही आयोजन केले जाणार आहे. या स्पर्धा तरुणाईला आवडतील अशाच आहेत. कॉलेजमध्ये अशा स्पर्धा घेण्यासाठी विविध विद्यापीठांचे सहकार्य देखील मिळवण्यात येईल. त्याचप्रमाणे तरुणाईपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांच्या आवडीची माध्यमे जसे रील्स, चित्रफिती किंवा रेडिओमधील जाहिराती यांचा वापर केला जाणार आहे. यामुळे आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवू शकू आणि जागृती निर्माण करू शकू. याखेरीज तरुण मंडळे आणि महिला गट यांच्यासोबत विविध चर्चासत्रे आयोजित करून मर्दानगीच्या योग्य अयोग्य कल्पना, त्यांचे परिणाम तसेच हिंसा रोखण्यासाठी अस्तित्वात असलेले कायदे यांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. समाजातील सर्व लहान थोर आणि स्त्री पुरुष यांच्या आरोग्यावर आणि आयुष्यावर परिणाम करणाऱ्या या जबरदस्तीच्या मर्दानगीच्या विरोधात विचार विनिमय करून एक व्यापक मोहीम उभी करण्यासाठी आज आपण सर्वजण